राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते योगेंद्रदादा पवार आपल्यासोबत आहेत. दादा, आज खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही बांधावरती येऊन पाहणी केलेली आहे. काय परिस्थिती आहे, काय सांगा? तर आज सकाळपासून खरं तर आपण इथं पाहणीच करतोय. काल दुपारी साधारण 2:30-3 वाजता आपल्या बारामती तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालेला आहे. गारपीट मोठ्या प्रमाणात झालेला आहे. जास्त करून पंधारे परिसरात धुमाळवाडी, पवईमाळ हे जे सगळी गावं आहेत तिथं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि अनेक वेगळ्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आज सकाळपासून आपण सगळे गेलो. तिथं कलिंगडचे प्लॉट असतील, हरभऱ्याचे प्लॉट आहेत, केळींचे प्लॉट आहेत, ऊसाचे प्लॉट आहेत. हे सगळे खराब झालेले आहेत. त्यांना सगळ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे सरकाराकडून, अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. पंचनामे तर सगळे करतायत, पण आत्ताच मला एका शेतकऱ्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी पण त्याच्या प्लॉटमध्ये शेतात असं अवकाळी पाऊस आलेला. 5,000 रुपये त्यांना मिळणार होते. ते 5,000 रुपये आजपर्यंत त्यांना मिळाले नाहीत. आणि 5,000 रुपये एकरीने काय हे नुकसान भरून निघू शकत नाही. मला आठवत आहे साधारण 2012-13 मध्ये अशीच गारपीट इथं पंधारे परिसरात झालेली. तेव्हा आदरणीय अजितदादांनी आपल्या इथल्या शेतकऱ्यांसाठी एक स्पेशल पॅकेज जाहीर केलेलं आणि 40,000 रुपये एकरी त्या काळात आपल्या सगळ्या इथल्या शेतकऱ्यांना मिळालेलं होतं. तसंच एक स्पेशल पॅकेजची आता बारामती तालुक्यातल्या शेतकऱ्यांना गरज आहे, पण आता त्याला साधारण 13-14 वर्ष झाली. 40,000 रुपयेच्या ऐवजी आता खर्च पण सगळ्या शेतकऱ्यांचा वाढलेला आहे. कमीत कमी 1,00,000 रुपये तरी एकरी आपल्या इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना स्पेशल पॅकेज लवकरात लवकर मिळावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती. दादा, एकंदरीत सध्या राष्ट्रवादीचं जे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी जे पत्र लिहिलं होतं, यावरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाराजी दर्शवलेली आहे. त्याच संबंधात एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात सर्व अधिकार हे अध्यक्षांना राहावेत असं नमूद करण्यात आलेलं आहे. कसं पाहता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही परिस्थिती उद्भवली? काय, शेवटी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. तो त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे. आणि नाराजी वगैरे असत मी काही तिथं बघितलं नाही. ते पत्र वहिनींनी तिथं इलेक्शन कमिशनला पाठवलेलं आहे. ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सगळे अधिकार हे त्यांच्याकडेच असले पाहिजेत आणि त्याच पद्धतीचं एक पत्र त्यांनी तिथं पुढं दिलंय. त्याच्यात काही गैर किंवा चुकीचं आहे असं मला वाटत नाही. दादा, विलिनीकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा सुरू होण्यात झालेली आहे. पवारसाहेब असतील, दादा असतील यांच्या उपस्थितीत एक मिटिंग झाली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने पुन्हा विलिनीकरणाची चर्चा होत आहे आणि त्यातच विकास लवंडे आहेत. त्यांनी एक असं आरोप केलेला आहे की तटकरेंनीच भाजपसोबत जाण्यासाठी दादांना भाग पाडलं होतं, असं विकास लवांडे असं असेल. मी विकास लवांडेंचं स्टेटमेंट बघितलेलं नाही आहे, पण ते असू शकतं. आणि पवारसाहेब पण त्या चर्चेत नव्हते, पण आपले जे जयंत पाटील साहेब आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, अनेक आपले नेते आणि आदरणीय दादा पण त्या चर्चेत होते. ही चर्चा एकदा नाही पण 4-5-6 महिने ही चर्चा चालू होती. अनेक ठिकाणी ते भेटले, बऱ्याच वेळेला ते भेटले. गोविंद बागेत पण ते भेटले. तो व्हिडिओ पण तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आणि विलिनीकरण हे होणार होतं. दादांचे जे सगळे जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांनी पण ते मान्य केलं. पूर्वी तटकरे साहेब म्हणाले की त्यांना विलिनीकरण करण्याबद्दल काय माहिती नव्हतं, पण आता त्यांनी पण तिथं सांगितलं की विलिनीकरण होणार होतं हे त्यांनाही माहिती होतं. आणि सगळ्यांची इच्छा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची इच्छा आहे की ते तेव्हा व्हायला हवं होतं. दादांची पण ती इच्छा होती. ते झालं असतं तर चांगलं झालं असतं. आणि ते तसं होणार होतं. बारामती तालुक्यात पण जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला आपण सगळे इथं एकत्र आलेलो होतो. सगळे आपण एकत्र मिळून
घड्याळ चिन्हावर आपण लढलो. फक्त बारामती तालुक्यात नाही पण अनेक तालुक्यांमध्ये. आता आपले इंदापूर तालुक्यातले जे हर्षवर्धन पाटील साहेब आहेत, त्यांची कन्या पण तिथं जिल्हा परिषदेला जी निवडून गेली ते पण तिथं घड्याळ चिन्हावर गेले. शिरूरमध्ये जे आपले अशोक बापू पवार आहेत त्यांचे मिसेस पण तिथं घड्याळ चिन्हावर तिथं निवडून गेले. आणि हे सगळे चिन्ह आपल्याला दाखवतात की सगळी पावलं त्याच दिशेने आपण घेत होतो आणि आपला पक्ष परत एकदा एकत्र येणार होता. दादांच्या नेतृत्वात आपण सगळे काम तिथं करणार होतो, पण तसं काय आपल्याला होताना दिसलं नाही. दादा सध्या पण चर्चा होती आता विलिनीकरण. काय वाटते, तुम्ही देखील आता राजकारणात सक्रिय आहात, येणाऱ्या काळात दोन्ही पक्ष एकत्र आलेले पाहावयास मिळतील? आता मी माझं वैयक्तिक मत मांडू शकतो. माझी इच्छा आहे की पवार कुटुंबाने एकत्र राहिलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवारांनी पण एकत्र राहिलं पाहिजे. ही आपल्या सगळ्यांसाठी गरज आहे, काळाची गरज आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा पवार साहेबांनी काढलेला पक्ष हा परत एकदा एकत्र आला पाहिजे. ही माझी वैयक्तिक इच्छा आहे. आता होईल का नाही होणार हे मी सांगू शकत नाही. मी इथे एक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो. हे सगळे जे निर्णय आहेत हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात आणि ते जे काही निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. दादा पोटनिवडणूक आता 23 एप्रिलला होत आहे. एकंदरीत सर्व पक्षातील किंवा जे मुख्य पक्षातील नेते आहेत बिनविरोध निवडणूक व्हावी असं आवाहन करताना दिसत आहेत. परंतु एका बाजूला बारामतीतील कमी उमेदवार मात्र सातारा असतील, सांगली असतील या भागातीलच अपक्ष उमेदवार आहेत. हे उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहावयास मिळत आहेत. कसं पाहता, कारण बारामतीतील जे उमेदवार आहेत एक पद्धतीने याला प्रतिसाद देताना दिसत आहेत, तर बाहेरचे उमेदवार जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. जास्तीत जास्त नाही, मला वाटतं हे सगळेच उमेदवार ज्यांनी आतापर्यंत अर्ज भरलाय हे सगळे बाहेरचेच उमेदवार आहेत. बारामतीकरांची इच्छा आहे की निवडणूक बिनविरोध व्हावी. ताईंनी पण तसं मीडियाला सांगितलं आहे. मी पण तुमच्या सगळ्यांशी बोललेलो आहे आणि आमची सगळ्यांची इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. आपण सगळ्यांनी वहिनींच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि हीच दादांना श्रद्धांजली असेल. दादा एकंदरीत सध्या राज्यात सर्वात आशू खरात यांचं प्रकरण गाजत आहे. मोठ्या प्रमाणात SITला संपत्ती असेल किंवा अनेक त्यांचे ते व्हिडिओ बाहेर येताना पाहावयास मिळत आहेत. कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं एक जे भोंदू बाबा कसं पाहतो? आता तुम्ही म्हणाला हा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. शाहू फुले आंबेडकर साहेबांचे विचार घेऊन आपण सगळे पुढे जातो. आपला तालुका पण हा पुरोगामी तालुका म्हणून ओळखला जातो आणि अंधश्रद्धा किंवा भोंदू बाबा त्या सगळ्या गोष्टींवर आम्ही कुणीच कधी विश्वास ठेवला नाही. मग साहेबांनी पण नाही, दादांनी पण नाही आणि मी पण ह्या सगळ्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नाही. सगळे चुकीची गोष्टी आहेत. अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन हे सगळी लोक असे विकृत काही गोष्टी करत असतात. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. स्ट्रिक्ट ॲक्शन जेव्हा त्यांच्यावर घेतलं जाईल म्हणजे इतर बंधू बाबा आहेत किंवा ज्यांना व्हायचंय ते हे सगळं थांबवतील आणि हा सगळा प्रकार महाराष्ट्रामध्ये थांबेल. दादा खरं तर 6 तारखेला येत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, अनेक मंत्री असतील, आमदार असतील, हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारामतीत येत आहेत. एकंदरीत आपली उपस्थिती राहणार आहे का? कारण मोठ्या प्रमाणात नेते आहेत, आमदार आहेत, अनेक जण उपस्थित आहेत. मला जर त्यांनी बोलवलं तर मग मी नक्की उपस्थित राहीन. नक्कीच हे युवा नेते युगेंद्रदादा पवार होते. खऱ्या अर्थाने आज पाहणी केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने 6 एप्रिलला राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अनेक नेते या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बारामतीत दाखल होत आहेत आणि यावेळेस जर मला बोलवलं तर मी देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहे असं देखील युगेंद्र पवार म्हणाले आहेत. दीपक कापरे, TV9 मराठी.
बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.